त्याचा रंग मळकट हिरवा होता, चामडी ओबडधोबड होती. पुढे मोठमोठ्या लाल नठ्या होत्या आणि वर सगळीकडे लाल लाल केस होते. जयेंद्रच्या शब्दावर तिचा विश्वास बसत होताच, पण स्थिती इतकी भयंकर असेल याची तिला कल्पना नव्हती. अघोरी कुतूहलानं तिचे डोळे त्या अमानुष राक्षसी पंजावर खिळून राहिले होते. पाहता पाहता तिच्या मनात विचारांची निशब्द क्रांती झाली. हे हात, त्यापुढचं शरीर भयंकर आहे खरी गोष्ट, पण माझ्या अब्रूच्या प्राणाच्या रक्षणासाठी हेच शरीर धाव घेऊन आलं खरं. याच हातांनी माझ्यावर जुलूम करणाऱ्याचा टाटा काढला. हे बाह्यरूप विद्रूप दिसतं, भयंकर दिसतं, पण या विदारक कवचाखाली एक उदार सरळ धीराचं अंतःकरण आहे. नीलम हळूहळू पुढे झाली, टेबलाजवळ आली. तिचा हात वर आला, टेबलावर आला आणि आपले डोळे मिटून तिनं आपला हात तसाच ठेवला. आपले डोळे मिटून तिनं आपला हात त्या पंजावर ठेवला. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार होता, लोखंडासारखा कठीण होता. तिच्या डोळ्यातून ढळढळ पाणी वाहू लागलं, पण तिनं आपला हात तसाच ठेवला. जयेंद्रनं तिच्या हाताखालून आपला हात काढून घेतला व मोजात घातला. टेबलावर डोकं टेकून नीलम हुंदके देत रडत होती. नीलम, मी तुला वेळोवेळी बोललो त्यात माझी चूक झाली. मला तुझ्या स्वभावाची कल्पना नव्हती. मला क्षमा कर. मी देखील जे करायला प्रथम कचरलो, ज्याच्यापासून माझा अगदी जवळचा मित्रही मागे सरकला, ते तू सहज केलंस. माझे शब्द विसरून जा. नीलम काही बोलू शकत नव्हती. जयेंद्रच्या अप्रतिम सौंदर्याची तिला आठवण येत होती. त्याची आत्ताची स्थिती डोळ्यांसमोर येऊन तिला बडबडून येत होतं. मी त्याच्या एका दृश्यानं इतकी घाबरते, त्याला स्पर्श करायला धजत नाही. त्यानं काय करावं? नीलम, चल आपण बाहेरच्या मोकळ्या हवेत जाऊ. त्याच्या शब्दाबरोबर तो उठला व स्वतःच्या भावनांना बंद घालून नीलमही उठून उभी राहिली. दोघांच्यात आलेली एक चमत्कारिक वेळ त्यानं टाळली होती. बाहेर एव्हाना चांगलाच काळोख पडला होता. त्याच्या घराच्या मागच्या बाजूनं टेकडीच्या माथ्याकडे वाट गेली होती. तिकडे त्यानं पावलं वळवली, पण यावेळी त्याच्या चालण्यात फरक होता. प्रत्येक कठीण जागी, अवघड दरडीजवळ तिच्यासाठी तो थांबत होता. ते माथ्यावर पोहोचले. सर्व शहर त्यांच्या पायाखाली पसरलं होतं. माणसांचं ते जग दिव्यांच्या लठलठाटानं फुलून गेलं होतं. पण त्या जगात जयेंद्रला जागा नव्हती. तो त्या वर्तुळाच्या बाहेर होता, एकाकी, विनामित्र, असं त्याचं वांछित जीणं होतं. नीलमचं मन आता पूर्ण सहानुभूतीनं, उपकाराच्या भावनांनी त्याच्याकडे आकर्षिलं गेलं. वरती जेमतेम दोघांना चालता येण्यासारखी वाट होती आणि तिच्यावरून चालताना तिनं मुद्दम त्याचा हात आपल्या हाती घेतला. पुढे सांगा जयेंद्र, अजून तुमची गोष्ट पुरी झालेली नाही. नाही, मी येतो आलो तेव्हापासूनच खरी सुरू झाली, असं मला वाटत आहे. माझा मित्र तिकडून मला सर्व माहिती, पैसे सारं पुरवीत होता. सुरुवातीला एक दोनदा येऊनही गेला, पण माझ्या सानिध्यानं त्याच्या मनावर ताण पडतो हे माझ्या लक्षात आलं व मीच त्याला सुचविलं की त्यानं इतक्या लांब येण्याची दगदग घेऊ नये. तेव्हापासून मी जवळजवळ एकटाच आहे. नीलम, मी येथे आल्यावर माझ्या स्थितीसंबंधी सर्व बाजूंनी मी खोल विचार केला. जादूटोणा किंवा अद्भुत शक्ती यांच्यावर माझा विश्वास नाही. जे काही झालं आहे ते नैसर्गिक नियमास धरूनच आहे, ही माझी खात्री होती. त्यामागचे नियम आपल्याला माहीत नसतील, पण म्हणजे काही ते अनैसर्गिक म्हणता येणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी सारी आशा या खात्रीतच होती. जर यामागे काही अनैसर्गिक, अमानवी शक्ती असेल तर मग मला सुट्टीची काही आशाच करता आली नसती. मी अजूनही त्याच विश्वासाचा आधार धरून आहे. नीलम काहीच बोलली नाही. ते चालत राहिले. येथे एकांत मिळाल्यावर मी प्रथम माझं शरीर नीट पाहिलं. त्याच्या क्रियांचा अभ्यास केला. प्राणीशास्त्रावरची पुस्तकं मागवली व त्यांचा अभ्यास केला. त्यानुसार काही अनुमानं बांधून माझ्या शरीरावर काही प्रयोगही केले. माझ्या खात्रीसाठी माझ्या वरच्या कातडीचा एक सेक्शन परदेशात तपासणीसाठी पाठवला. त्याचं पत्र तुला कधीतरी दाखवेन. त्यांना तो मिळताच आश्चर्याचा धक्काच बसला.
त्यांनी आजवर तसं काही पाहिलं नव्हतं. अधिक माहितीसाठी त्यांनी मला अगदी भंडावून सोडलं होतं. मी त्यांना शेवटी कळविलं की आमच्या एका थंडकऱ्यानं एक विचित्र प्राणी जंगलात मारला होता. त्याच्या तातडीचा तो नमुना होता, पण त्यांचं समाधान झालं नाही. अधूनमधून त्यांची पत्रं येतच असतात. त्यांनी मला जेव्हा त्यांचे निष्कर्ष कळविले तेव्हा मलाही त्यांच्यासारखंच आश्चर्य वाटलं. कारण या नमुन्यातील सेल्स विलक्षण होती. त्यांच्यामध्ये रेप्टिलियन जातीच्या प्राण्यांच्या रक्ताचा थंडपणा. तुला माहीत आहे ना की त्यांचे तापमान बाहेरच्या तापमानाप्रमाणे कमी जास्त होतं आणि फार मोठ्या प्रमाणावर स्वपुनरुज्जीवनाची शक्ती, सेल्फ रिजनरेशन पॉवर आहे. पण त्याच्यात क्रोमोझोम्स मात्र माणसापेक्षा जास्त आहेत. आणखीही काही गोष्टी त्यांनी कळविल्या. तुला थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या मते अशा प्रकारचा प्राणी हा जवळजवळ अमर, अत्यंत शक्तिवान असा असावा. क्रोमोझोम्सची संख्या व माणसाच्या सेल्समधील क्रोमोझोम्सशी त्यांचं साम्य यावरून त्यांनी निष्कर्ष काढला होता की त्या प्राण्यात मानवी शक्ती तर असतीलच, पण त्यापेक्षाही काही जास्त शक्ती असतील. पण नीलम, हे मी प्रयोगानं तेव्हाच सिद्ध करून घेतलं होतं. सुरुवातीस मला या शरीराचा तोल सांभाळणंसुद्धा मुश्किल जात होतं, पण आता त्यावर माझा पूर्ण ताबा आहे. हे पहा. त्यानं पायाखालचा चांगला नारळा एवढा दगड उचलला, दोन्ही हातात तिच्यासमोर धरला व सर्व बळ एकवटून दाबला. एक आवाज झाला व दगडाचे 2 तुकडे झाले. ते त्यानं तिच्या हाती दिले. एकेका हातात एक एक तुकडा पेलणंसुद्धा तिला कठीण जात होतं. नवल नव्हतं, त्याच्या पटडीत त्या माणसाची मान एखाद्या टाटकीसारखी कटकून मोडली. आणखी पहा. त्यानं इतका वेळ अंगावर घेतलेला झरेवजा कपडा उतरवला व खाली ठेवला. टेकडीच्या कडेजवळ तो एका दरडीवर उभा राहिला व ती काही बोलायच्या आत त्यानं एकदम खाली उडी घेतली. पण तो एखाद्या दगडासारखा खाली पडेल ही तिची भीती निराधार होती. खाली एक सेकंदभर पडता पडताच त्याच्या पाठीमागून 2 प्रचंड पंख उघडले व पाहता पाहता ती गडद सावली निळ्या काळ्याशार आकाशात चमटणाऱ्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वर वर गेली. तो दिसेनासा झाला. तिच्या मागचं बाजूनं हुश असा आवाज करीत एक सफाईदार वळण घेऊन तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. त्याचा श्वास किंचित जोरानं येत होता, इतकंच. काही न बोलता त्यानं आपला अंगरखा चढविला. नीलम, या वरवरच्या गोष्टी आहेत. इतरही खूप आहेत, काही चांगल्या, काही वाईट. माझ्या शरीराला नाश नाही. एखादं बोट तुटलं तर परत त्या जागी तसंच दुसरं बोट यावयास सुरुवात होते. अन्न पाण्या वाचून मी 8-8 दिवस राहू शकतो, कारण माझ्या शरीराचं तापमान टिकविण्यासाठी माणसाप्रमाणे मला खाल्लेलं बहुतेक अन्न खर्च करावं लागत नाही. हा चांगला भाग झाला. वाईटही अनेक आहेत, पण तुला सांगून कष्टी करणार नाही. पण मला हे काहीही नको. मला परत मानवजातीत प्रवेश करायचा आहे. त्यासाठी माझी अहोरात्र खटपट चालली आहे. ऐकलेल्या या गोष्टींनी व पाहिलेल्या घटनांनी नीलम भांबावून गेली होती. ती आत्ता म्हणाली, पण जयेंद्र, तुम्ही त्यासाठी काय करीत आहात? माझ्यात हा बदल कसा झाला याचा मी अभ्यास करीत आहे. जेव्हा जेव्हा माझ्या मनात या गोष्टीचा विचार येतो तेव्हा तेव्हा मला दरवेळी आश्चर्य वाटत असतं. या सर्व बदलामागे माझ्या शरीराची, मेंदूची सुद्धा शक्ती वापरली गेली आहे. त्याचंच नवल वाटतं आणि तेवढ्या क्षणापुरता मी माझी भयंकर अवस्था, विलक्षण एकटेपणा विसरतो. माझ्या मनातील विचार सांगतो तेही स्पष्ट नाहीत, कारण त्या शास्त्रात मी पारंगत नाही आणि मला कोणा तज्ज्ञाची मदतही घेता येत नाही. तर ऐक, पहिली गोष्ट, आजही सृष्टीत असे काही प्राणी आहेत की त्यांच्या आयुष्यचक्रात त्यांच्यात 2 किंवा कधी 3ही मोठे मोठे बदल होतात. ते एकाच जातीचे प्राणी आहेत हे सांगूनही खरं वाटणार नाही, पण याचा अर्थ हाच की ठराविक वेळी काही विशिष्ट संकेत मिळतात संपूर्ण कायापालट करण्याची सुप्त शक्ती त्यांच्यात असते. दुसरी गोष्ट, पृथ्वीवर मानवाची सरशी होण्याच्या आधी कोट्यावधी वर्ष रेप्टाईल्सचं राज्य होतं. त्यावेळचं जग बाल्यावस्थेत होतं. आजची थंड वगैरे अस्तित्वातही नव्हती. सर्वत्र उथळ पाण्याचे समुद्र आणि उंच उंच जंगलं होती. त्यांना शत्रू नव्हता, खाण्याची वाण नव्हती आणि त्यांच्यात भरमसाठ वाढ झाली. नजर फिरून जावी इतक्या प्रकारच्या जाती, उपजाती निर्माण झाल्या. पाण्यात, जमिनीवर, आकाशात सर्वत्र त्यांचं साम्राज्य होतं. पण त्यापैकी बहुतेकांचा मार्ग चुकला.
केवळ प्रचंड आकाराच्या मागे लागून ते इतके अवजड झाले की ठाण्यासाठी सुद्धा हलणं त्यांना मुश्किल झालं. सृष्टीच्या इतिहासातील तो भयंकर घडामोडीचा काळ होता. उत्तर ध्रुवावरून बर्फ 20-20 फूट जाडीनं हजारो मैल खाली उतरत होता. पृथ्वीवरची थंड विभक्त होत होती. मानवाच्या मॅमेलियन स्पीशीज डोकंवर काढू लागल्या होत्या. यावेळी पृथ्वीच्या सर्व भागावर प्रभुत्व गाजविणाऱ्या या जाती विभागल्या गेल्या. माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र येतं. त्या असंख्य जातींपैकी एखादी संरक्षित ठिकाणी राहिली असेल, या साऱ्या कोलाहलातून वाचली असेल आणि एका बाजूस सर्वांच्या नजरेआड त्यांची उत्क्रांती चालू राहिली असेल. परिस्थितीच्या दाबाखाली त्यांच्या शरीराचा आकार कमी होईल, मेंदूचा आकार वाढेल. मागच्या 2 पंजावर उभे राहायला ते शिकतील असं जर काहीतरी झालं तर मानवाच्या पुढे ते लाख वर्षी तरी सहज असतील. ज्यावेळी मानव मागच्या पायावर वेडा वाकडा लटपटत उभं राहण्याचा प्रयत्न करीत होता, त्यावेळी त्यांची एखादी बलाढ्य संस्कृतीही उत्पन्न होऊन कालाच्या उदरात गडप झाली असेल. आपल्याला काहीच माहीत नाही, हे केवळ अंदाज आहेत. पण आज त्यांच्यात आपल्यापेक्षा जास्त शक्ती आहे, ही गोष्ट तर सत्य आहे. बाकीचं सारं अतिप्राचीन काळाच्या धुक्यात विलीन झालं आहे. काही गोष्टींशी त्यांचा संबंध लावण्याचा आपल्याला मोह होतो. तुला माहीत आहे, पॉलिनेशियन बेटात अर्धवट समुद्रात अर्धवट वर असं हिरवट पाषाणाच्या रचनांचे भग्नावस्थेत पण अतिप्रचंड अवशेष आहेत ते. तुला माहीत आहे का, 6-7 हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या राजांनी एका सुसरीसारख्या प्राण्याला देव मानलं होतं व त्याच्या भयंकर शक्तीबद्दल आख्यायिका रचल्या होत्या. ग्रीक खलाशांना 2,5-3 हजार वर्षांपूर्वी समुद्रात खडकावर पंख असलेल्या, गोड राणी राहून भुलवून फूस लावून नेणाऱ्या सायरनच कोण होत्या. आपल्या कथांतून देखील हनुमानावर एका सुसररूप स्त्रीचे मन बसल्याची गोष्ट आहे. या साऱ्यांचा अर्थ काय? कधी या विचारात मन गुंग होऊन जातं. पण माझ्या अनुभवावरून माझी तर खात्री पटली आहे की या एकेकाळी महाशक्तिमान असणाऱ्या जातीचे वंशज अजून अस्तित्वात आहेत. आपल्या नकळत आपल्यात वावरत आहेत. पण आता त्यांची संख्या अगदी मोजकी, बोटावर मोजण्या इतकी आहे. परंतु त्यांच्यामध्ये अजून त्या प्राचीन शक्तीचा वारसा अंशरूपात तरी आहे. त्यांना प्रदीर्घ आयुष्य आहे. आणि आता तिसरी गोष्ट, यांचा स्वभाव, यांची उत्पत्ती समजली तरी माझ्यामध्ये हा बदल कसा झाला याचं टोडं आहेच. त्यावरही माझे विचार अर्धवट, अस्पष्ट असे आहेत. माझ्या विचारांची दिशा मी तुला सांगतो. मानव आपल्या गर्भावस्थेत 9 महिने असताना त्याचे आजवरचे उत्क्रांती मार्गावरचे सारे काही पुन्हा अनुभवतो. त्या साऱ्या अवस्थांतून जातो. या उत्क्रांतीच्या मार्गावर ज्या ठिकाणी रेप्टाईल्स फुटून वेगळे झाले तेथपर्यंतचा भाग दोघांना समान आहे. आपणही त्यांच्यात असलेल्या, पुढे वाढलेल्या शक्ती तेथपर्यंत प्रकटपणे व त्याच्या पुढं सुप्त रूपाने जवळ बाळगून आहोत. या बदलाची सूक्ष्म बीजं आजही आपण आपल्या नकळत आपल्यात वाहून नेत आहोत. शरीरात अजून अशा कितीतरी ग्रंथी आहेत की त्यांचा संपूर्ण उपयोग शास्त्रज्ञांना समजलेला नाही. मेंदूचा खूपसा भाग अजून अज्ञात आहे. आपल्याला खूप वेळा इतकी विलक्षण स्वप्न पडतात की त्याच्या उगमाचं कारण कळत नाही. ती 2री-3री काही नसून लाखो वर्षांपूर्वी अनुभवलेले प्रसंग आहेत, जे आपल्या शरीरातील प्रत्येक सेलवर अतिसूक्ष्म रूपानं नोंदविले गेलेले आहेत. त्याला रेशियल मेमरी असं म्हणतात. पुन्हा एकदा या तर्काच्या प्रांतात आणखी एक पाऊल टाकण्याचा मोह होतो. असं वाटतं की हे शरीर म्हणजे खूप शक्तीचं भांडार आहे. त्या साऱ्यांच्या किल्ल्या मेंदूत आहेत. ती विविक्षित कळ फिरविली गेली की ही सारी तयार असलेली यंत्रणा काम करायला लागते. माझ्या मनाचा या विचारांनी गोंधळ उडतो. पण माझ्यात अस्तित्वात असलेली ही शक्यता तिनं माझ्याच मेंदूतील एखादा चाप दाबून, एखादी कळ फिरवून मला अदम्य अशी एखादी आज्ञा देऊन सत्यसृष्टीत आणली. मला ते सारं परत फिरवायचं आहे, उलट करायचं आहे. नीलम, तुला मी काय वाटतं ते थोडक्यात सांगितलं. पण विचारांचा इतपतसुद्धा स्पष्टपणा, रेखीवपणा यायला मला कितीतरी जंजाळातून जावं लागलं. महिन्याच्या महिने सुन्नपणाने गेले. पण आता तरी त्यात काहीतरी तथ्य आहे अशी माझी खात्री पटली आहे. टेकडीच्या अगदी कडेवर येऊन ते उभे राहिले होते. त्याच्या शब्दांच्या प्रवाहात नीलम तिच्या समोरचं सारं विसरली होती. या विलक्षण पिंजऱ्यात सापडलेल्या जयेंद्रनं आपली सारी बुद्धी त्यातून निसटण्यासाठी पणाला लावली होती. त्याच्या अभ्यासासाठी त्यानं त्याला परक्या अशा अनेक शास्त्रात प्रवेश केला होता.
पृथ्वीच्या इतिहासाची अगदी पूर्वीची अरम्य अशी पानं चाळली होती. त्यानं केलेला अंदाज खरा होता की खोटा याची तिला टाळी इतकीही कल्पना नव्हती. पण स्वतःवर ओढवलेल्या महाभयंकर प्रसंगानं डडमडून न जाता त्याला आपल्या अल्पशक्तीनुसार तो देत असलेला झगडा पाहून तिचं मन अभिमानानं भरून आलं. क्षणभर ती त्याचा राक्षसी देह विसरली व त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, जयेंद्र, तुम्ही सांगितलेलं समजण्याची माझी पात्रता नाही, पण मीही माझ्या परीनं या अडचणीतून सुटण्यासाठी तुम्हाला शक्य ते सर्व सहाय्य करीन. दोघांचे देह दोन ध्रुवा इतके भिन्न होते, तरी या क्षणी दोघं मनाने अगदी जवळ आले होते. केवळ सहवासातच दोघांना समाधान वाटू लागलं होतं. जयेंद्रने एक मोठा सुस्कारा सोडला. नीलम, पण काही वेळा मी अगदी निराश होतो. एकट्यानं काय काय करू शकणार असं वाटतं. हा झगडा सोडून द्यावा आणि कुठेतरी. जयेंद्र, असं बोलू नका. तुमच्यावर हा निष्कारण अन्याय झाला आहे व आपल्याला खात्रीनं त्यातून काहीतरी वाट सापडेल. धीर सोडून असं कसं चालेल? नीलम, इतक्या दिवसांनी प्रथमच मी या बाबतीत कोणाशी तरी मोकळेपणानं खुलासेवार बोलू शकलो. मला आज प्रथमच सहानुभूती मिळाली. तो अगदी हलक्या आवाजात म्हणाला, नीलम, आता माझ्या स्पर्शाची तुला भीती वाटत नाही ना? तिनं नकारार्थी मान हलवली. तिटकारा वाटत नाही? अंगावर शहारा येत नाही? तिनं पुन्हा नकारार्थी मान हलवली. नीलम, तुझ्या मनाची तयारी असेल तर तुला एक अद्भुत अनुभव मिळेल. हो म्हण, मग सांगतो काय ते. हो, ये माझ्याजवळ. त्याने आपले हात पसरले. नीलम त्याच्या टह्यात उभी राहिली. तिच्या भोवती त्याचे अजस्त्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे डरडरत वर येत आहे तसं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली, पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख माडो उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला, पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्या भोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अतिसंथ ठोके जाणवत होते. तिला माहीत होतं की या आकाशात स्वैरपणे संचारणाऱ्या देहात मानवी हृदय नव्हतं, पण माणसाला लाजविणारा निग्रह, धैर्य, आत्मविश्वास असे गुण होते. काळजाला हिसका देणारा गतीनं तो वळला आणि त्यानं खाली झेप घेतली. तिच्या कानावरून सोसाट्याचा वारा जात होता. त्याला हाटा मारून वेग कमी करायला सांगण्याचा तिनं प्रयत्न केला, पण ते शब्द वाऱ्याबरोबर नाहीसे झाले. भीतीनं तिने डोळे घट्ट मिटून घेतले. वेगानं तो खाली येत होता. शेवटी तिला वाटायला लागलं की या गतीनं माझी शुद्ध जाणार आहे. एक मोठं वळण घेऊन तो थांबला. नीलमच्या कानाभोवतीचा झंझावात वारा थांबला. सर्वत्र शांतता झाली, पण तिचं मस्तक अजून थरथरत होतं. पायात उभं राहण्याची ताकद नव्हती. जरा वेळानं तिनं डोळे उघडले. ती जयेंद्रच्या झोपडीवजा घरापाशी उभी होती. कितीतरी वेळानं तिच्या छातीतली धडधड थांबली. नीलम, शेवटी मी तुला घाबरवली का? मला माफ कर. नाही जयेंद्र, भीतीपेक्षा त्या चमत्कारिकपणानेच मी रांगरून गेले होते. चल आत, एक कप गरम चहा घे. ती दोघं आत आली. आज तिनं संध्याकाळी दारावर टिचकी मारून आतपाय टाकला तेव्हा तिला अंदुरशी तरी कल्पना होती का तिला समजणाऱ्या या अद्भुत गोष्टीची, या असामान्य अनुभवाची? आतल्या बाजूला त्याची नियमबद्ध हालचाल चालली होती. आता तिला तिच्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्याच्या घरात आरसा का नाही हेही तिला समजलंच होतं. दोघं आतल्या टेबलाजवळ चहासाठी बसले होते. जयेंद्र म्हणाला, नीलम, मी प्रथम येथे आलो तेव्हा माझ्यापुढे आणखी एक मोठी अडचण उभी राहिली होती. आपलं नेहमीचं कोणतंही अन्न या शरीराला मानवेना. माझा पहिला चहा तर घेता क्षणी भडबडून बाहेर आला,
पाण्याशिवाय काही पोटात टिकेनाच. मग माझ्या ध्यानात आलं की मन माणसाचं असलं तरी शरीर मानवी नाही. त्यातला वेगळ्याच अन्नाची आवश्यकता आहे. कितीतरी दिवस माझा शोध चालला होता. त्या प्रयोगात माझी शक्तीही खूप कमी झाली होती. हा देह फार चिवट आहे हे माझं नशीब, नाहीतर मी त्यातून वाचलोच नसतो. आता कच्ची फळं, साखर आणि कच्चं व शिजवलेलं पचवण्याची माझी तयारी झाली आहे. पण नीलम, ते दिवस फार फार कठीण होते. जयेंद्र, मी आता रोज संध्याकाळी इथं येत जाईन. तुमची त्याला हरकत नाही ना? माझ्यासाठी तू काय करू शकणार आहेस? पण जयेंद्र, हा तुमचा एकांतवास तरी संपेल माझ्या येण्यानं. काही त्रास तर नाही ना होणार तुम्हाला? तुमच्या कामात व्यत्यय नाही ना येणार? नीलम, तुला हवं ते कर. मी कशाला नाही म्हणणार नाही. तिनं घड्याळात पाहिलं. 11:30 वाजून गेले होते. तिची नजर पाहून जयेंद्र उठला व म्हणाला, चल, मी तुला कालच्यासारखं गावापर्यंत सोडतो. आज त्यानं तिलाच गाडी चालवायला सांगितली. वाटेत काही गाड्यांचा प्रकाश तिच्या शेजारी निश्चल बसलेल्या त्या काळ्या आकृतीवर पडला. तिच्या मनात विचार आला, यापैकी कोणाला शंका तरी येईल का माझ्याबरोबर गाडीतून कोण चालला आहे याची? कालच्याच कोपऱ्यावर त्यानं तिला गाडी थांबवायला सांगितली व काही न बोलता तो आसपासच्या काळोखात दिसेनासा झाला. नीलमच्या मनात इतके विविध विचार येत होते की तिचा गोंधळ झाला होता. या गोष्टी तिने स्वतः अनुभवल्या होत्या, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. म्हणूनच तिचा विश्वास बसला होता. इतर कोणाला सांगायला गेल्यास त्याचा विश्वास बसण्यासारखा ठासच नव्हता. पण या साऱ्यामागे त्याच्या विपत्तीत त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचा तिचा ठाम निश्चय होता. गाडी दाराशी उभी करून ती आत आली आणि तिला दिवाणखान्यात राज दिसला. या क्षणापर्यंत नीलम राज आणि त्याचं जग पार विसरून गेली होती. पण तिला पाहताच राज गडबडीनं पुढे आला. नीलम, मी किती वेळ तुझी वाट पाहत आहे. आज जायचं आहे ना? कुठे? म्हणजे तुला आठवत नाही? नाही राज, खरंच नाही. काय ते सांग ना. आज ड्रीम पॅलेसमध्ये डान्स आणि पार्टी नाही का? त्यासाठीच तुला न्यायला आलो होतो आणि इतका वेळ तुझी वाट पाहत होतो. नीलमला 2 दिवसांपूर्वीचं त्या आयुष्यात इतकी गोडी वाटत होती, ते आता इतकं निरस, उथळ, परटं वाटू लागलं की ती त्यापैकी कितीतरी भाग विसरली होती. राज, आय एम सॉरी, पण मला आज इच्छा नाही यायची. पण नीलम, गेल्या महिनाभर तू त्याची किती वाट पाहत होतीस? तो आश्चर्यचकित झाला होता. त्याचा चेहरा एकदम उतरला होता. तिला क्षणभर त्याची अगदी कीव आली. राज, मी अगदी दमून गेले आहे. मला खरंच माफ कर. पण आता तो रागात होता, समजण्याच्या मूडमध्येही नव्हता. आताशी हे काय चाललं आहे? रोज कुठे जातेस? तू दुसऱ्या कशात तरी गुंतली आहेस. तुझं कशात लक्ष नाही. त्याच्या या प्रश्नाचा चौकशीच्या मागच्यासारखाच राग आला तिला. राज, मी एकदा सांगितलं ना की मी थकलेली आहे. बास, तू कशासाठी या चौकशा करतो आहेस? नीलम, तू माझ्याशी एवढ्या तितकी फटकून का वागत आहेस? ती त्याला कशी सांगणार की या जुन्या आयुष्यात तिला टाळीत काही रस राहिलेला नाही. तिला आजवर कल्पनाही नव्हती. अशा आयुष्याच्या नव्या दालनात तिला प्रवेश मिळाला होता. त्याला ते समजलंही नसतं. पण तिच्या विचारमग्नतेतून त्यानं वेगळाच अर्थ काढला. त्याच्या परीनं तो नीलमवर प्रेम करीत होता. त्याला ही असूया तीक्ष्ण शस्त्रासारखी जाणवली. नीलम, तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी असतेस आताशी. राज आणि जयेंद्र, त्यांच्या तुलनेत तरी जागा होती का? त्याच्या विचारानं एकदम हसून नीलम म्हणाली, भलतंच काही बोलू नकोस राज. शब्दानं शब्द कशाला वाढवतोस? स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राज खोलीतून निघून गेला. पण त्याच्या शब्दांनी नीलमच्या मनात जे वादळ उठत होतं, त्याच्या भरात तिचं त्याच्याकडे लक्षही गेलं नाही. जयेंद्रबद्दल ती विचार करीत होती. त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? त्याचा एक हातसुद्धा नव्हे, हाताचा फक्त काही भाग आपल्याला नजरेस पडला आणि आपल्याला शिसारी आली होती. भयानं आपण गारठून गेलो होतो. त्याचं सारं शरीर तसंच आहे. चेहरा तर वर्णन करण्यासारखा नाही. कालचे प्रसंग अनपेक्षित होते. त्या भरात आपल्याला त्याच्या सान्निध्याचं काही वाटलं नाही. पण यापुढे माझे त्याच्याशी संबंध कसे राहणार आहेत? रात्री खूप थकून नीलम झोपली. तिला जाग आली तेव्हा 8 वाजून गेले होते. आज एक विशेष गोष्ट करावयाचं ठरविलं होतं. ज्या स्त्रीस ती आसामची राणी या नावानं ओळखत होती, तीच स्त्री जयेंद्रच्या आयुष्यात उर्मिला या नावानं आली होती. तिची गाठ घेण्याचा आज नीलमनं विचार केला होता.
आत्तापर्यंत सोसायटीमधील अत्यंत श्रीमंत, अतिशय सुंदर स्त्री एवढंच नीलमच्या मनात तिला स्थान होतं. पण जयेंद्रची गोष्ट ऐकल्यावर तिला एकदम अतिशय महत्त्व आलं होतं. कारण त्याच्या सुटकेची किल्ली ही तिच्या हातात होती. ती आज कुठे सापडेल हे शोधून काढणं अगदी सोपं होतं. समाजात अशा व्यक्तींच्या मागे मागे राहणाऱ्या, त्यांच्या प्रकाशात स्वतःला ठेवणाऱ्या अशा व्यक्ती असतातच. कोण केव्हा कोणत्या पार्टीला, समारंभाला जाणार आहे, कोणत्या गावी कोणत्या सीझनला जाणार आहे याची त्यांच्याजवळ खडानखडा माहिती असते. अशा एका ओळखीच्या बाईच्या साहाय्यानं नीलमनं ती माहिती मिळवली. कोणत्या तरी सप्ताहाच्या निमित्तानं एक समारंभ होता व त्याला या राणीसाहेब हजर राहणार होत्या. नीलम संध्याकाळी तेथे हजर झाली. मुख्य पाहुण्यांची भाषणं वगैरे झाल्यावर उपस्थितांसाठी साधा चहा वगैरेचा कार्यक्रम होता. त्या अवधीत नीलम पुढे पुढे सरकत होती आणि मग तिला एक धक्का बसला. त्या बाई शेजारी अगदी मोकळेपणानं राज वावरत होता. तिला माहीत होतं की त्याचं घराणं अगदी अफाट श्रीमंत आहे. त्याचं लग्न वगैरे झालेलं नाही, ठरलेलंही नाही. तिला एकदम त्याच्याबद्दल कीव वाटायला लागली. पण त्याला ती कोणत्या प्रकारे धोक्याची सूचना देऊ शकत नव्हती, सावधान करू शकणार नव्हती. जयेंद्रच्या कामासाठी गप्प बसणं हे तिला भाग होतं. एवढ्यात राजनं तिला पाहिलं. एक क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आलं व मग लडबडीनं तो नीलमजवळ आला. नीलम, आज तू इथे येणार होतीस? नक्की नव्हतं राज, सहज आले खरी. चल ना पुढे, राणीसाहेबांशी ओळख करून देतो. थोड्याशा अनिच्छेनं नीलम पुढे गेली. त्या भेटीची तिला मनात धाकधूकच वाटत होती. या बाईला जर जयेंद्रशी आपला असलेला संबंध समजला तर. पण राज तिला जवळजवळ ओढतच पुढे घेऊन गेला. नीलम तिला मनातल्या मनात उर्मिला या नावानंच ओळखत होती. जवळ पोहोचताच राज म्हणाला, राणीसाहेब या माझ्या अगदी जवळच्या ओळखीतल्या आहेत, नीलम. आता तिचे पूर्ण डोळे नीलमवर वळले आणि जरा वेळ तिथंच थांबले. मग तिच्या चेहऱ्यावर एक हास्य, किती रूढ हास्य उमटलं. नमस्कार करीत ती म्हणाली, तुमच्या भेटीनं आनंद झाला. राज, तुम्ही इतके दिवस यांना का आणलं नाहीत? कोठे लपवून ठेवलं होतं? राजशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर आणि आवाजात थोडासाच पण अगदी लक्षात येण्यासारखा बदल झाला. राज गडबडून गेला. नीलमची खात्री झाली की हिचं जाळं आता राजभोवती पसरणार आहे. पण ती त्याची कीव करण्याखेरीज काही करू शकत नव्हती. नाही राणीसाहेब, तीच 2 दिवस मला भेटली नाही. पुन्हा तिचे नेत्र नीलमवर वळले. त्या सुंदर शरीराचा नटलीपणा, त्याच्या मागचे भयंकर सत्य लक्षात येऊन नीलम अस्वस्थ व्हायला लागली होती. पण आपल्या चेहऱ्यावर ही चलबिचल दिसू न देण्याचा ती अतोनात खटपट करीत होती. तिनं त्या उर्मिलाची शक्य तितक्या जवळून निरखून पाहणी केली. पण तिच्या बोलण्यात, वागण्यात इतका नैसर्गिकपणा होता, इतका सहजपणा होता की कोणालाही वाटावं हिच्यामध्ये काहीही काळजी नाही, हिच्या मनावर कोणताही ताण नाही. उर्मिलाभोवती पुरुषांचा ढोळका जमला होता. आजवर नीलमला त्याचा हेवा वाटला असता. पण आज तर तिचे विचार दुसरीकडे होते व शिवाय तिच्या विचारांची सारी बैठकच फार बदलून गेली होती. उर्मिलामध्ये असं काही खास आकर्षण होतं की रोज तिच्यासाठी जीव टाकणारा राजही आता तिला विसरला होता. उर्मिला त्या साऱ्यांना कसं अगदी सहज खेळवत होती. पुढच्या अंकासाठी ती त्यांच्यातील तरुण, सुंदर, श्रीमंत असा कोणीतरी जोडीदार शोधत असेल. या भयंकर स्त्रीशी नीलमची गाठ पडली होती. तिनं जयेंद्रला ज्या विलक्षण तुरुंगात टाकलं होतं त्याची किल्ली तिच्याच एकटीजवळ होती. आज जयेंद्र उजळ माथ्यानं समोर येऊ शकत नव्हता. नीलमवरच ते काम आलं होतं. कोणी पाहत नाही असं पाहून तिनं त्या ठिकाणाहून आपला पाय काढता घेतला. पण तिचा अंदाज सुटला. तिच्या गाडीजवळ राज उभा होता. नीलमला वाटलं की उर्मिलाच्या नजरेसमोरून तो बाहेर आला की तो तिच्या आकर्षणाबाहेर आल्यासारखा दिसतो. आता त्याला निदान काही विचारता तरी. नीलम, तू इकडे येणार होतीस? ते जाऊ दे राज, पण या राणीसाहेबांशी तुझी केव्हा ओळख झाली? नीलम, ती काय स्त्री आहे, काय बुद्धिमत्ता, काय समयसूचकता. हां, बराच बाहेरलेला दिसतोयस त्यांच्यावर. ती खरोखरच पुण्यालाही वेड लावी. मला त्यांच्या घरी घेऊन चल ना, मी एकदा गेले आहे. पण तरी आज रात्री येतेस का? आज नको, उद्या दुपारी. मग संध्याकाळी माझ्याबरोबर येतेस? त्याचं मन राखण्यासाठी नीलमला तिच्या इच्छेविरुद्ध ते कबूल करावं लागलं. तिची खरी इच्छा जयेंद्रकडे जायची होती. सारा वेळ तिच्या मनात त्याचा व उर्मिलेचा विचार चालला होता.
त्याच्याही ते ध्यानात आलं. नीलम, तुझं तशात लक्ष नाही. नाही, तशात माझं लक्ष नाही. मग असं काय करतेस गेल्या 2-3 दिवसात? राज, माफ कर आणि मला असलं काही विचारू नकोस. गेले 2-3 दिवस मी अपसेट झालेली आहे. आपण परत जाऊया का? नाईलाजानं राज त्याला तयार झाला. दोघे गाडीनं परत निघाले. राज, उद्या दुपारी 4ला माझ्याकडे येशील? ऑल राईट, 4ला तयार राहा. तिनं राजला त्याच्या बंगल्यावर सोडलं, पण घरी जायची तिची इच्छा नव्हती. उशीर झाला होता तरी तिनं गाडी गावाबाहेर वळवली आणि जयेंद्रच्या घरची वाट धरली. तिची दारावरची थाप ऐकताच जयेंद्रनं दार उघडलं. आज तिच्या येण्यानं त्याला खरोखरच आनंद झालेला दिसला. एका दिवसात तेवढा बदल? नीलम, 7च्या सुमारास मी तुझी वाट बघली. जयेंद्र, तुमच्या दृष्टीत मी विनाकारण ढवळाढवळ करीत आहे असं नाही ना वाटत तुम्हाला? कारण खरोखरच कोणत्या तरी रीतीनं तुमच्या उपयोगी पडायची माझी इच्छा आहे. काय झालं आहे नीलम? जयेंद्र, आज मी तुमच्या त्या उर्मिलाची गाठ घेतली, तिची ओळख करून घेतली. त्याच्या आवाजात एकदम काळजी आली. नीलम, तिच्याशी अतिशय सांभाळून वाट बरं. मी एकटाच या अडचणीत सापडलो आहे तेवढा पुरे. तिला जर काही संशय आला तर तुझी धडधड नाही. तुमची हकीकत ऐकल्यावर तिला भेटण्याची मला उत्कंठा लागली होती जयेंद्र. आणखी एक गोष्ट आहे, तुम्हाला स्वतःला तर उघडपणे वावरता येत नाही, मग तिच्याजवळून याबद्दलची माहिती काढून घ्यायची तर कशी? नीलम, माझी एक गोष्ट तू ऐक. ती दिसायला जरी सुंदर नाजूक अशी असली तरी मानवी भावनांपासून ती पूर्ण अलिप्त आहे. न्याय अन्याय, पाप पुण्य, योग्य अयोग्य हे विचार तिच्या मनाला शिवतही नाहीत. ती अतिशय निर्दय क्रूर आहे राव. जयेंद्र, मी खरंच या गोष्टीचा विचार मनात ठेवत नाही. तुम्हाला मदतीची जरुरी आहे, त्यात मला जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं करायला माझा निश्चय आहे. चहासाठी दोघं आत आले. जयेंद्र, मी उद्या तिच्या बंगल्यावर जाणार आहे. माझ्याकडे असं पाहू नका, मी एकाही शब्द जास्त बोलणार नाही. तिच्या खऱ्या रूपाची मला कल्पना आहे, याची तिला शंकासुद्धा येऊ देणार नाही. पण जयेंद्रची मान स्वतःशीच हलत होती. नीलम, मला तुझी खरंच काळजी वाटते. तिच्यात खरोखरच काय शक्ती आहेत याची मला सुद्धा कल्पना नाही. असं कर, उद्या संध्याकाळी 7ला नक्की इकडे येण्याचं टोबूल कर. म्हणजे मग मला काहीतरी अंदाज बांधता येतील. ठीक आहे, मी तिच्याकडे 4च्या सुमारास जाणार आहे. बरोबर 7ला इथं हजर होईन. मग झालं? त्याचं समाधान झालेलं दिसलं नाही, पण तो काही बोलला नाही. दोघेजणं परत टेकडीवरच्या मोकळ्या थंड हवेत आले. त्याच्या एकटेपणाची तिला आता खरी कल्पना आली. त्याच्या पायाखाली गावातले दिवे लुकलुकत होते. तसं पाहिलं तर त्यांच्यापासून शहर मैल 2 मैल असेल. पण जयेंद्र साऱ्यांपासून किती दूर होता? त्याच्यातील आणि मानवजातीतील अंतर मैलांनी मोजता येण्यासारखं नव्हतं. त्यानं तिला नेहमीप्रमाणे गावच्या आत आणून सोडलं व दुसऱ्या दिवशीची 7च्या भेटीची तिला एक आठवण करून तो दिसेनासा झाला. जयेंद्रला काय वाटेल या भीतीनं आपल्या मनातला आणखी एक विचार तिनं त्याच्याजवळ बोलून दाखवला नव्हता. त्याच्या परवानगीशिवाय ती ही सारी गोष्ट आणखी एका व्यक्तीला सांगणार होती. अशोक समर्थ.